तुम्ही फुटपाथ सोडून रस्त्यावर चालताय का? धक्का बिक्का लागेल ना तुम्हाला, गाडी बिडी उडवेल तर? दादा आता रस्ता शोधून कुठून चालणार? तर मग हे असं जर पडलं असतं तर मग कुठून चालणार? आता हे बघा, कोणीही चालणार तर रस्ता चांगला बघूनच चालणार आहे ना. तर आम्हाला तसा रस्ता असं आम्हाला जो चांगला रस्ता भेटला आम्ही तिकडून जाणार. मग याच्यात काय वाईट आहे? काय ते फुटपाथ आहे ना, ते पायी चालायची जागा आहे, त्याच्यावर काय ठेवलंय ते. एक्झिबिशन सेंटर आहे ते, ऐका, एक्झिबिशन सेंटर आहे ते. ते पुतळे आहेत, ती पेंटिंग आहे, हे बघा, हे लाल थुकलेलं दिसतंय, हे चित्र आहे, रंगरंगोटी केलेली आहे. हे बनवलं कशासाठी? पायी चालण्यासाठी बनवलंय ना. हा, मग हे आम्ही रोडवर चालावं तर मग गाड्या हवेत चालणार का? तू पण मगाशी इकडे मित्रा, तू पण चालवता तिकडे रस्ता आहे. लागली गाडी, लागला धक्का तर? लागला धक्का तर आपण हॉस्पिटलमध्ये. आणि दुसरी गोष्ट ही की ह्या अशा बऱ्याच गोळ्या इलेक्शन आल्यानंतर आपल्याला दिल्या जातात आणि सर्वात चांगले डॉक्टर आहेत ते, त्यांना माहिती गोळी कधी द्यायची. तर याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. 5 वर्ष आपण मोहामध्ये येऊन इलेक्शन आपलं मतदान देऊन टाकतो, पण त्याचे परिणाम असे आहेत. बरोबर गाडीवरून चालायला पाहिजे आपण आणि गाड्या फुटपाथवरून चालल्या पाहिजेत, बाकी काही नाही. आपण कुठून चालायचं मग? उडू शकत नाही का आपण? नाही, उडू शकतो ना, आपल्याला इतके पंख आहेत. आपल्यापेक्षा जास्त लोक त्यांचा तोच भरोसा आहे की हे उडू शकतात, म्हणून फुटपाथचं काम थोडं पेंडिंगवर आहे. मी आता उडत जाणार आहे घरी. आम्हाला उडत आलं असतं तर तुमच्या हे रिक्षावाल्यासारखं आम्ही वर भाडे मारले असते. लोकांना डायरेक्ट ट्रॅफिक क्लिअर.